साईराम उठा, साईराम. आदी वंदू तुझ मोरया. मंदिराच्या बाहेरच सर्व डीजे वरती नाचत आहे. त्यांचं वय 75. म्हणजे त्यांनी भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू. ठेवा माऊली. असल माझा हरी तर देईल काटल्यावरी. बघा नाश्त्याला काम बघत आहे. बालदी, भाजीची बालदी घेऊनच. मी तुला शिकून का नाही दिलं त्याच्याबद्दल सांग. हे पैसे देतो तुला. ही गाडी मला दे आणि चॉकलेट. म्हणजे साईराम एकटा चालू नका, कारण इकडे बिबट्याची काही दहशत वाढले. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं ते सबस्क्राईब करा, बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. गुड मॉर्निंग. चला साईराम उठा, साईराम. साईराम उठा. काकड आरती आहे सकाळची. वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी शोके माल मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. साई कुटीरमधून आता निघतोय. आता वाजल्यात सकाळी 4:56, 4:56 झाल्यात. आता आम्ही इकडनं निघणार आहे साई कुटीरवरनं. हे आमचे सहकारी मित्र विपिन पंजाबी. त्यांचा काहीतरी लग्नाचा प्रोग्राम होता त्यांच्या भाषेचं, म्हणून ते आले नव्हते. तर आज ते आपल्याला आजपासून जॉईन होणार आहे. तुम्हाला 3 दिवस ते दिसले नसतील व्हिडिओमध्ये, पण नेहमी आमच्याबरोबर असतात साई पालखीला. आजपासून तुम्हाला ते कंटिन्यू दिसतील आणि त्यांचे काही विचार, चांगले विचार ते आपल्याला शेअर करतील पालखीबरोबर. हा भाजी. आता आम्ही चहा पिऊ आणि नंतर 5:15 पर्यंत इकडनं आम्ही निघणार आहे. गरमागरम त्याच्याबरोबर 2 बिस्किट मस्त. चाय पिऊ आपण आणि मग आपल्या चालायला चालू करूया. नाथाय नमः. ओम श्री साई 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 नाथाय नमः. आजकल खांसी सुनते. हा घोटीचा टोल नाका आहे. त्या घोटी टोल नाक्याला आता आपली पालखी पोचलोय 6 वाजता. आता इकडनं आपण घोटीमधून जाणार आहे. पूर्ण घोटीवरनं राईट मारणार आहे आणि घोटीमधूनच रस्ता आहे पुढं जायला. सिन्नर रोडनं जाणार आहे आपण. आता आम्ही घोटी गाव आहे का शहर आहे का समजत नाही आहे, पण पूर्ण झोपलेलं आहे. फक्त आम्हीच पालखीवाले आहे इकडं. फक्त जे जॉगिंगला आले तेच आहेत. पण पूर्ण अशी दुकानं सर्व बंद आहेत सध्या तरी. पूर्ण दुकान बंद. पूर्ण घोटी गाव झोपलंय आणि फक्त आम्हीच आहे पालखीवाले. बोला ओम साईराम. शिर्डीवाले राजा की गणपती बाप्पा. घोटीमध्ये महागणपतीचं मंदिर आहे. जनना श्री गणराया आदी वंदू तुझ मोरया. इथं थांबले आमची. हा घोटीमधला रस्ता आहे. हा सरळ जाईल सिन्नर रोडला मिळायला. ओम श्री साई नाथाय नमः. आता आपण खंडोबाच्या मंदिरात आलोय. घोटी गावातला खंडोबा मंदिर आहे.
इथं आपण आता दर्शन घेऊया. गणपती बाप्पा आहेत, इथं दत्तगुरू आहे. हर हर महादेव की जय. बाजूला देवींचे मंदिर आहे. इथं बजरंगबली आहे. श्री जय हनुमान जय श्रीराम. बाजूला शनिदेव आहे. मंदिराच्या बाहेरच सर्व डीजेवरती नाचत आहे. या बोली कसा डान्स कसा झाला आपला? सायराम एकदम खूप सुंदर डान्स झाला आपला डान्स. खरोखर म्हणजे एवढी मजा आली सायराम. याच्याविषयी आमचे मामा बोलतील. मामा बोला. मामा बोला. काय बोला मामा. आमचे मामा आहेत ते बोला. ओम श्री साई नाथाय नमः. ओम साई. करू का ते करू
ये करू का ते करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज चौरंगावर देव बसविले सत्यनारायण चौरंगावर देव बैसले सत्यनारायण हनुमान ने भला किया रावण की लंका जला दिया हनुमान जी ने भला किया रावण की लंका जला दिया हनुमान ने भला किया रावण की लंका जला दिया आता आम्हाला दर्शन दिलंय खूप छान आहे हे आमचे साई माऊली कसं तेजवान दिसतात आज. ओम साईराम. हे साईराम आहेत केवणीचे. तर हे आपल्या पालखीत नेहमीच असतात. आज त्यांचं वय 75. म्हणजे त्यांच्या गावातली ते एकदा केवणीची पालखी करून आल्यात तरी आपल्या पालखीमध्ये आल्यात काल्हेरच्या. वय 74-75 आहे. तरी ढोलकी वादक म्हणजे आरतीला जी आमची ढोलकी वादक असतं ना ती मामाच साईरामच वाजवतात आणि एवढी छान वाजवतात ना ती ढोलकीशिवाय मजाच नाही आहे. आणि ते भजन बिजन बोलतात ते पण साईरामच वाजवतात. दयानंद पाटील साईरामांचं नाव आहे. मुक्काम केवणीचं आहे ते. मुक्काम केवणी दिवे. साईरामने आता आम्हाला खायला आणलंय. काय बोलू खायला द्या. शेंगदाणे आहेत. प्रसाद आहे बाबांचा. बाबांचा प्रसाद आहे. असेल माझा हरी तर देईल मला खाटल्यावरी. ठेवा माऊली. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. तेच बोलत होतो. आता तोच विषय चालू होता आणि साईबाबांनी आम्हाला आणखी नाश्त्यासाठी संत्री दिले. हे बघा. आम्ही सकाळी 5 वाजता चालायला सुरुवात केली. आता वाजल्यात 8:13 झाल्यात. आता थोडासा फक्त पालखीचा हलकाचा स्पॉट आहे थांबायचा. म्हणजे चॉकलेट वाटप आहे त्यांचं. पूर्ण पालखीला दिवसातून 5 ते 6 वेळा चॉकलेटच वाटत आहेत. ते पावलींचं काम छान आहे. शिर्डी जशी जशी जवळ येत चालले ना तसं तसं यांच्या अंगात पूर्ण शक्ती संचारली जाते. आम्हाला प्रत्येक दिवशी पाण्याची एक उत्तम सोय करून देतात माऊली. त्यांनी आता पालखी घेतली बघा. पुढं बघ विश्राम. चॉकलेट द्या ना. शाळेत जाता ना तुम्ही. शाळेत जाता ना. शाळेत जायचं. शाळेत जायचं लक्षात ठेवा. शाळेत जायचं. कोण शाळेत जाते. घोटी टोलनाक्याच्या राईटनं मारल्यानंतर हे बारी गाव लागते. बारी म्हणजे तुम्हाला आठवलंच असेल आपण जेव्हा कलसुबाईला गेलतो ते बारी हे बेस्ट विलेज आहे. कलसुबाईचा जर ट्रेक करायचा असेल तर बारी गावी जावं लागतंय. कलसुबाई बोला, हरिश्चंद्रगड बोला, रतनगड बोला, त्याच्यासाठी हा सिन्नर रोड आहे. तिकडनं या साईडनं राईट मारायचं आपल्याला. हे राजूर, अकोले, भंडारदरा, सर्व तीर्थ टाकेत हे सर्व गड इकडं आले. रतनगड बोला, हरिश्चंद्रगड बोला, या रस्त्यानं सरळ पुढं जायचं आपल्याला. पण आपला रस्ता सध्या हा आहे शिर्डी. साईराम बघा चॉकलेटसाठी थांबलेत आमच्याला. आमची वाट बघत थांबलेत ते.
त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. हे बघा किती छान आहे. घे स्माइल बघा त्यांची, हसणं बघा त्यांचा. ए तिथे हसून दाखव. ए तिथे हस हस. हे बघा हा पण देन. पहिला हसून दाखव, जोरात हस. ही जास्त हसते, हिला जास्त हसायला आले. घे घे दिदी. बाबूचे टॅटू बघा कसं काढले, बघू दाखव. टॅटू पेनानं कोणी काढले? हे कोणी केलं? घे. हे कोणी केलं? हे कोणी पेनानं कोणी लिहिलंय? हिने का? नाश्त्याच्या ठिकाणी पोचलोय आणि नाश्त्याला आज आहे हे पाव आणि भाजी. पावभाजी, निंबू, कांदा. हे बघा एक नंबर असते यार पालखी. चालायचा सावकाश पण नाश्त्याला एक नंबर. किती घेतलं पाव? 4 सायरा. पाठीमागे किती घेतलं? अजून 4 बाकी आहे. अजून 4 बाकी आहे. बघा नाश्त्याला काम बघायचं आहे. बालदी, भाजीची बालदी घेऊनच पावांची लादी. चिराग चला आम्ही येतो का? येतो दिसले तुम्ही सगळे. बात करा. आम्ही निघालो आता. बात करा मग माझ्याशी. झालं का नाश्ता? उपवास आहे, एकादशी पण आहे, जा ना माझ्याशी चालेल. बोलायला. जा ना त्यांच्यावर. ठीक आहे. साईराम माऊली. माऊली एवढे दिवस फक्त महाराष्ट्र चालत होता, पालखी सोडला. काल गुजरात पण आला आणि पंजाब पण आला. म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, पंजाब तिन्ही चालल्यात पालखी बरोबर. मी कुठल्या विषयावरती होतो? हा गुजरातचा आहे, हा पंजाबचा आहे, आम्ही महाराष्ट्रातला आहे. त्याच्याबद्दल हा सविस्तर बोलतोय, ते ऐका जरा. पालकी के अंदर एक चीज़ देखने में बहुत अच्छी है कि सारी समरसता का विषय यहाँ पर एकदम उच्च स्तर पर रहता है. जैसे पंजाबी, गुजराती ऐसा यहाँ कुछ नहीं है. यहाँ सभी हिंदू है, सभी भगवाधारी है और सबका मालिक एक है. ठीक है, तो ये चीज़ यहाँ पर दिखने में मिलती है. और ऐसे ही पूरे भारतवर्ष में सभी लोगों ने जाति भेद, पंथ, भाषा सबको छोड़ कर के एक हिंदुत्व की भाषा बोलनी चाहिए. ऐसा इस पालकी से सीखने लायक है. धन्यवाद. श्रीराम. जय श्रीराम. हा हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे आणि हा आपला गोटीकडे जाणारा रस्ता आहे. हा सिन्नरकडे जातोय. त्या समृद्धी महामार्गाच्या वरून आता आम्ही चाललोय. आमची आज गाडी सावकाश आहे. तेव्हा बाहेरची गाडी आहे कुठली तरी, आमच्या म्हणजे पालखीची नाही आहे. ही जनसेवा चालू आहे यांची. धन्यवाद. साईराम आले. साईराम. जिग्नेश साईराम. देखा एक नंबर रहता है. खाने पीने का रहेगा उधर एक नंबर है भाई का. एक भी नहीं रहेगा तो रहेगा. साईराम आम्ही आता जेवणाच्या ठिकाणी पोहोचलोय. हे यांच्या मुलं मला हलू यायला लागलं. नाही तर आपण तर पहिल्या झेंड्यावर असतोय. जरा स्लोच आलो म्हणजे काय जास्त थकवा नको, जवळच होता स्पॉट म्हणून आलो. इथं आता आमचं जेवायला चालू आहे. जेवण बनवतील. आता वाजल्यात 11:15 आणि हे माऊली, या माऊलीकडे माझे जुने फोटो आहेत. म्हणजे ओ माऊली, तो फोटो आहे का आपला? आहे ना, जपून ठेवा. काय झालं? आहे काही जागा कुठे आपली? जागा तिकडे चालू आहे बंदोबस्त, तालपत्री भेटत नाही आता. तू एकच बाटली का आणली रे? ही एक कपडे सुकवण्याची टेक्निक. जे ओले कपडे होते त्या पिशवीत असे गाडीला बांधून ठेवायचं आहे आणि गाडी जिथं स्पॉटवरती असेल तिथेही खोलायची आणि परत सुकल्यानंतर परत बांधून ठेवायचे. आपल्या स्पॉटवरती बरोबर भेटते ती. आजचा आमचा दुपारचा स्पॉट इथं आहे, आरामाचा, आंब्याच्या झाडाखाली. आणि हे बघा, हे आमचा आला असता स्टॉक. स्प्राईट आहे,
ही आमची जनसेवा. या माऊली. हा, या विश्राम आहे दापोड्याचा. हा माझ्या वर्गात होता 8वी ते 9वी पर्यंत होता. त्याचं काय गाराणी माझ्याकडे बघा सांगा तर. काय नाही, आमच्या शाळेत एक चांगला विद्यार्थी होता आणि सगळ्यांना काही म्हणजे डब्यापासून नाही ते खायला नाही सगळं तुझी आणलेला जिंदगी द्यायचा. तुला शिकून नाही दिलं त्याच्यामध्ये. याच्या एका डब्यामुळे जेवणाच्या मुले बरीच पोरांना ते नाही रे, मी तुला शिकून का नाही दिलं त्याच्याबद्दल सांग. जिथं स्पॉट असेल तिथं हे असं यायचं थम्सअप स्प्राईट पूर्ण चिल चालतात. जेवणाचा स्पॉट बघा साईरामला कसं भेटले, एकदम मस्त छोटासाच आहे. ते आता जाता आता नावं पण करतील. 7-12 काढले बोलते मस्त. जेवणामध्ये आज आहे भात आहे, वरण आहे, बेलची भाजी आहे, लोणचं आहे, मिरची आहे. या मग जेवण करायला. दुपारचं जेवण करून आम्ही 3 वाजता निघलो होतो. आता आमचा रात्रीचा मुक्काम आहे कवडदाराला. या आता मुलं आल्यात, त्यांना काहीतरी खाऊ देऊ आपल्याकडे जे आहे ते. फक्त त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल बघा. हस हस. ए तू हस. लग्नाला जॅकेट घालून आले. ये हसून नको जोरात. लिची ज्यूस. साईराम मोली. आता आमचा स्पॉट पण जवळ आलाय. हे बघा आमच्या माऊली कसं बसल्यात एकदम निवांत, काय घेणं नाही देणं नाही. बस फक्त अर्धा पाऊण तासाची रनिंग आहे आता. आणि माऊली चालली आहे हॉटेल विसावा. आम्ही जरा चालू थकल्यामुळे थोडासा विश्रांती घेतो. आम्ही विसावा घेतो, विसावा हॉटेल जवळच विसावा घेतो. अरे बाला कितीला आहे तू? कितवीला आहे? 5वीला. एक कविता बोल. कविता बोलून दाखव. पोएम. हा हा अर्धी बोल, चल जेवढी येईल तेवढी बोल. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान. जोरात बोल ना. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान. गाती गावल्या अंगाती गावल्या ध्यानी म्हणे जाती कशी रान पाखर धरती आम्ही लेकर. असं आहे तो. हा वा. होय, भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जोरात. जय. बस का? तुझं नाव काय? काय नाव? कार्तिक रुमटे. ही गाडी दे ना मला, मी तुला पैसे देतो गाडीचे. मी पैसे देतो तुला. ही गाडी मला दे. हे बघ मी तुला पैसे देतो. हे पैसे देतो तुला. ही गाडी मला दे. आणि चॉकलेट पण देतो बघ. चॉकलेट पण देतो. चॉकलेट 2 देतो. मी 2 चॉकलेट देतोय. मला ती गाडी दे. दे ना. तू दुसरी बनव. पैसे देतो तुला. दे ना.
दाखव तर, गाडी तर दाखव. थांब. ट्रक आहे का? दे ना. सार्थक नाव काय ना? नाव काय? काय? कार्तिक. देतो का गाडी? नाही घे चॉकलेट. ये सब वो उसको रिवॉर्ड गाडी हे घे. करो. आता गाडी दे. गाडी दे. माऊली एवढा टाइमपास करत आला, स्पॉट जवळ आहे तर हा शेवटचा झेंडा पण जवळ आला आमच्या. हे बघा आमच्या हा म्हणजे साईराम. माझा वर्गमित्र आहे हा नितीन साईराम, हा पण माझा वर्गमित्र आहे. आज आम्हाला असं वाटलं की आपण एक मित्र म्हणून एकत्र बसून थंडा पिण्याची इच्छा झाली, तर आम्ही थम्सअप पीत होतो. एवढं तुम्ही आले. बस थम्सअप त्यांनाच द्या वर्गमित्रांना. नाही एक आमची आठवण नाही आली तेव्हा तुम्हाला. दहावीच्या ग्रुपची एक आठवण झाली, हा. काहीतरी विषय निघाला, त्या विषयामध्ये आमचं चालू होते काही ना काही असे प्रकार. त्याच्यात आम्हाला वाटलं की बसून थोडा थंडा पिऊ, गप्पा मारू. मग त्या जुन्या आठवणी निघाल्या. आम्ही पोपीस वगैरे घेतले हातात. ऑफिस नल्या नाल्या. हातात घेतल्या. आम्ही ते पूर्वीचे दिवस आठवले. 10 पैसे, 5 पैसे, 25 पैसे. आता कवरदाडाला पोचलोय. कवरदाडा इथं आमचा रात्रीचा मुक्काम आहे. इथं गाडी पार्किंग आहे. इथं सूप रेडी आहे, पण आम्ही जरा नंतर पिणार आहे. चिराग चालला आम्हाला टाकून. बघली दोस्ती बघितली रे. अरे जा रे. ही पालखीचा स्पॉट आहे इथं, आणि हे आमची आजची वस्ती इकडे आहे, आणि हे इकडं मोबाईल चार्जिंग आहे. जेवण रेडी आहे. भात वरण, भात भाजी, लोणचा, पापड, सगळं एकदम व्यवस्थित आहे. जेवला का? तेव्हा इथं जेवण झालं आमचं सर्वांचं. आत्ताच पालखीच्या अध्यक्षांनी आम्हाला सूचना दिली की सकाळी चालताना कोणी एकटा चालू नका, कारण इकडे बिबट्याची काही दहशत वाढले. भरपूर पालखीवाल्यांना पण दिसला. खरं आहे का खोटं आहे त्यांचं त्यांना माहिती, पण आता इथं गाववाल्यांनी अध्यक्षांना सांगितलं आहे की सकाळी चालताना किंवा आता रात्री जास्त फिरू नका, की बिबट्या आहे म्हणून. आमची खूप इच्छा आहे पण बघायची त्याला. नाही मला तर नाही बघायची, तुला बघायची तर तू झोप बार. मला खूप इच्छा आहे त्याला बघायची, कारण मी तर नाही बघितलं त्याला. बघू दिसलं तर तुम्हाला नक्की दाखवेल ना.